हॅलो हॅलो, बोल ना माऊली. हा बोल, म्हणलं काय होतं. नाही, कसं आलो होतो पोलीस स्टेशनले. हो, म्हणलं आता काय करावं, कसं करावं विचारच करून राहिलो. द्याव का नाही, द्याव का नाही. हा हो, विचार चालू आहे. हो, आता संतोषले दवाखान्यात मी कसं मलमपट्टीसाठी येते, आता तिकडे भरती केली त्याले. हो, एक घंट्यात होऊन जाते म्हणे, तोपर्यंत मग इकडे देऊन देतो मग. हा हो, तसं लिहून घेऊन घेतलं मी. आता पाय आता शेवटी तुझ्या विचार आहे, आपण काय सांगायचे ती. हा हो, का आता शांताराम हे ती आले म्हणे भेटायले. हो, गेले का म्हणजे रिपोर्ट द्यायला. मी आणलं हो बा. हो, काही देत नाही म्हणे, तिथून जाऊन वापस येतात म्हणे. हो, काही शान नाही म्हणे द्यायची त्याची. मी आणलं बघ, काय सांगा आपल्याला काय माहीत. म्हणलं पण गेले गेले असं आपण सांगितलं बा खरं खरं. हो, तर आता लोकांनी वाटे की काहीतरी गंमत गमत गेला बा आणि चालला वापस, असं होईल म्हणे ते. म्हणून म्हणलं काय तू मागं पुढे पाहून राहिला, देणं घासून. हा काय टेन्शन घेतं आहे ना आता सगळे. हा, सगळ्या लोकांची एक तशीच घटना आहे आणि काय विषय आहे, शांताराम होता सगळं लक्ष होता. मग आता खोटी गोष्ट जळू आहे काही. तर म्हणजे लोकांना वाटते मी गंमत करायला आलो इथं, नाही हो म्हणजे रिपोर्ट देऊ शकत नाही का. असं नाही, पण म्हणे तर काही काहीच असं म्हणजे की नाही बा देणार नाही म्हणे, वापस येईन म्हणे ते. एवढं हिंमत लागते म्हणते रे. म्हणून असं म्हणत लोक समजा दुरून दूर ऐकलं म्या. मग तो द्यायचं आम्हाला. आम्ही बा आता विचार होता आमचा बदलला, आता जाऊ द्या म्हटलं एक वेळचं, शेवटी संबंध आहे गावचे. पण तुम्ही असे म्हणता की आम्ही म्हणजे काहीच करू शकत नाही, तर आता तर देतोच आम्ही. देऊन टाका देऊन टाका, कसं असते. हो, एक खेपचं आता खांडू फुटलेलं बोला. हो, आता एक खेप मनात नाही आहे ना बा, देऊनच टाका. तर चला ठीक आहे मग. फक्त पाहिजे म्हणलं उद्या जर काही आलं चौकशीला तर ये जा म्हणलं मग घरी. हो, काही सांगता येत नाही, आता देऊनच टाकतो ना मग. मी कुठे जातो रे, मी घरी मग काय तर. हो, देन तू देतं घरी. हो, काही टेन्शन नाही. नमस्कार साहेब, नमस्कार. हो, ते आपली तक्रार आहे म्हणलं. हो, रामपूरचा आहो म्हणलं मी, बंडू कावरे. हो, एक तक्रार द्यायची होती बा. वाटा काल नवीन हो, काय होतं बा, काय कोणाच तक्रार आहे, काय कोण काय केलं म्हणलं. पाना वाचा नाही आता. हो, वाचूनच घ्या म्हणजे कसं बरं राहिली. ती माननीय अधीक्षक साहेब, पोलीस स्टेशन अमकं ढमकं टमकं विषय गुंपाबाई घरफिरवे यांनी मारहाण केल्याबद्दल. सविस्तर तक्रार अशी आहे की आमची मेवणे संतोष टुकटुके याला पावणचाराच्या निमित्ताने बोलावून घरी खोली बंद करून गुंपाबाई घरफिरवे यांनी मोठ्या प्रमाणात बेदम अशी मारहाण केली. सदर घटनेची माहिती आम्हाला बबन हेंबाळे यांनी दिली असता माझ्या घरच्या मंडळीने तिथे जाऊन त्याची सुटका केली. सदर प्रकरणामध्ये संतोष टुकटुकेला खूप मोठ्या प्रमाणात मारहाण केली असून त्याला दवाखान्यात भरती केलेले आहे. या प्रकरणाचे प्रत्यक्षदर्शी लोकसुद्धा बरेचसे होते, त्यांनासुद्धा या प्रकरणाची माहिती असून यामध्ये सीतारामजी पवार, मुंशीराम ढुटके, शांताराम घनघने, लक्ष्मण किरकिरे असे बरेचसे लोक तिथे उपस्थित होते व त्यांनी ही माहिती दिल्यामुळे संतोषचा तिथून बचाव झाला. म्हणून या प्रकरणामध्ये जे काही आरोपी आहे त्यांना कठोर अशी शिक्षा होण्यात यावी करिता तक्रार देण्यात येत आहे. आलं लक्षात आलं, म्हणजे गुंपाबाई घरफिरवेनं पावणचाराच्या निमित्त बोलवून त्याला मारहाण केली समजा, नाही का. बरं बरं. हो, पण काही कारण गिरण असं ना त्याचं काही आपल्या म्हणजे मेवण्याचा काही दोष गीस. त्यानं काही कुचिनपणा म्हणा किंवा कोणतं काही केलं का काही. म्हणजे काय काही प्रकरण आहे काय नेमकं हे. काहीच नाही साहेब, काहीच नाही. कोणतं भांडण नाही, तणण नाही, दुश्मनी नाही, कोणा वावराचं भांडण नाही, धुऱ्याचं भांडण नाही. विनाकारण मारलं, फक्त विनाकारण. हो, मारायचं म्हणून मारायचं. पावणचाराला ये भाऊ म्हणे आणि खोली बंद केली. आम्ही गेलो इकडे तिकडे सगळे कामानिमित्त. त्या बुढीनं बिलकुल असे मोगरी घेऊन झोडणं सुरू केले. हो, तिच्या पोराला झोडलं आणि आमच्या मेवण्याला बी. हो, तिच्या पोराला झोडणं बा, तू जीव घेणं त्याचं आम्हाला काय करावं लागते. पण आमच्या मेवण्याला कसं काय मारलं बा त्यानं. हो, ते बरोबर आहे, पण मारलं कोण म्हणलं, कारण काय त्याचं. त्यांना काहीच केलं नाही. हो, ते आंबे चोरले ते झुंबरनं आणि संतोषवर नाव आलं आणि म्हणे तुले झोडतो ते झुंबराले झोडतो. मा भाले झोडलं आणि काय करा मग. म्हणून म्हणलं त्याला तुम्ही काही ना काहीतरी कारवाई करा त्याच्यावर. असं म्हणजे आंबे प्रकरण आहे का. बरोबर सांगा. अजून आंबे पिकलेही नाही, भांडणही सुरू झाले नाही का. हो ना, हे उन्हाळा आला की आंब्याचे कोणाचे हिश्याचे कोणाचे कायचे हो सुरू होऊन जाते. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. जे काही प्रकरण असन हो आत्ताच तुम्ही अजून विचार करा. हो, तक्रार जर मग कसं मागं घ्यायचं असेल तर घेऊन टाका, नाही तर मग कसं काय तुमचा विचार आहे पक्का आहे का हो क्लिअर करा. आमचा विचार पक्का आहे बिलकुल. रिपोर्ट द्यायचाच आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि प्रत्यक्षदर्शी लोक बी आपल्या म्हणजे तयार आहेत. म्हणजे पुरावा द्यायला तुम्ही उद्या या, पंचनामा करा आणि काय करायचं ते कारवाई करून टाका. हो, ठीक आहे ना, काही हरकत नाही. येऊन जाऊ आम्ही उद्या हो 9 वाजेपर्यंत. ठीक आहे, बाकीच्या सांगून ठेवजा जे जे नाव याच्यात लिहिली ना. हो, घरी थांबजा म्हणा त्याला. हो, ठीक आहे, ओके. जा ना तू, जरासं लाव ना काही मलम हळद घेत लावून द्या ना त्याने. जाय बरं झुंबर तू. हो, कर जरासं फ्रेश होय जरा. काही टेन्शन नको घेत जाऊ तू. हो, फालतू काही बी आपला जा ये. संत्या आपला दवाखान्यात गेला तू गेलाय नाही. काय लावा लागते हो, एक गोळी खाल्ली की झालं होत ते बरोबर. हो, इतकं काय असते त्याचं. ते मोठं गाडी ओलिशा जर जास्त सांगून राहिले ते. इतकं का मारलं का बाबा आहे ना. आता त्याला जरा हळद लावून देतो मी थोड्या वेळानं. आता काय होती आपले असं का लय मारलं का त्याला. पण ही कसं पराठा कावळा करून राहिले तर यायला कसं म्हणजे जीवावर आलं असं दुसरीकडे रिपोर्ट दे नाही असं असं.
हो ना त्याच्यासाठी आलो इथं. हो आत्ताच त्याचा 10 मिनिटांनी फोन आला. हो मी आलो बा कसं आहे आता तुम्हाला थोडीशी माहिती देऊन द्या. हो आता त्यानं कसं रिपोर्ट लिहिला म्हणते. हो रिपोर्ट दिला पोलीस स्टेशनमध्ये. आणि आता कसं उद्या चौकशी देऊ शकते साहेब. म्हणून म्हणलं कसं आहे तुम्ही बी तुमचं सतर्क असणं आवश्यक आहे ना. एकतर्फी केस जर लागली तुमच्यावर हो तर फालतू कसं आहे नसतीचं ताप लागत नाही एखादी शिक्षा होऊ शकते काय सांगता येते. म्हणून म्हणलं तुम्ही रिपोर्ट घासून द्या त्याचा. हो तुम्ही म्हणा बा आम्ही मारलंच नाही. हो यानं आड घेतला. हो जाय तिकडे नाही तर आगे मोठं असलं म्हणा बा आगे मग उठलं होतं माघारात. असं असं काहीतरी आपलं कारण लिहा. हो नाही तर तुमच्यावर येते बरं. हो बाबा आता आम्हाला खोटे रिपोर्ट द्यायला होता बाबा तुम्ही हो सल्ले द्यायचे तर चांगले द्या नाही द्या नाही बाबा. आता सल्ला म्हणजे मग पाहा मग शेवटी तुमचं तुम्ही पाहता. अरे म्हणलं तुमचा एकतर्फी रिपोर्ट होईल ना ते की बा या बाईनं यायले कोंडून मारलं म्हणून. मग त्यापेक्षा बा तुम्ही सरळ सरळ तुम्ही रिपोर्ट देऊन द्या ना सर का. म्हणजे दोघांची चौकशी लागन. एखादं मन इतक्या तुमच्यावर गुन्हा दाखल होणार नाही. बाबा खोटा रिपोर्ट नाही देत म्हणलं मी. हो हे आता मारलं ना हो तर मला माहिती मारलं म्हणून मी सांगेन मी अशासाठी मारलं बा काय मला शिक्षा द्यायची द्या. तर नसते तशा होते का मग एकाचे 2 सांगते ती पोरगं तिथं आता. हो हात बांधून येते ती 100% हात मोडला बा पाय मोडला बा. मग तुम्ही बा असं तसं समजू नका लोक आले. हो लोक मागचा पुढचा करसरा काढतात बरं. वा रिपोर्ट नाही द्यायचा म्हणलं आपल्याला. हो जाऊ तिकडे. हो काय होईल ते होईल. आपण नाही द्यायचा. आम्ही काय देत नाही म्हणलं बा रिपोर्ट. हो शांताराम आला होता ते म्हणे काय रिपोर्ट द्यायचा नाही आणि त्याने दिला तर देऊ दे म्हणे. हो पाहू म्हणे पुढे काय होते. हो पुढचं पुढे पाहून घेऊ आम्ही. हो येऊ द्या पंचनामा होऊ द्या का तिकडे चौकशी होऊ द्या. शेवटी तुमची इच्छा बा मग आता काय नाही द्यायचं नका देऊ. हो मला काय करायला लागतं तुमच्यावर जास्त आता केसेस लागन मग. फालतू कसं 2 वर्ष 4 वर्ष जर शिक्षा झाली तर काय बरोबर वाटणार आहे का ती. पहा बा शेवटी आता हो येतो आम्ही. हो आम्ही तुम्हाला सूचना दिली पुढचं तुम्ही तुमचं पात बसा. हो चला वा. आले वाटते माऊली भाऊ नाही. हो काय म्हणते जमलं पद्धतशीर काही अडचण. नाही तसं काही म्हणे नाही म्हणा. म्हणे काय झालं कसं झालं असं तसं विचारपूस केली. उद्या येतो म्हणे. उद्या काय जबान घेतो म्हणे मी पंचनामा करासाठी. उद्या काय आहे काय नाही तर 9 वाजता येतो म्हणे. बरं केलं ते. म्हणजे कसं आहे तुमची म्हणजे किंमत कायम राहिली. हो नाही तर कसं असतं ही दातं काढली असते त्यानं आता लोक. हो आता त्याला समजलं पोलीस स्टेशनने रिपोर्ट दिला म्हणे कोणतरी सांगितलं सर. हो आता कोमात गेले ते कोमात. हो बिलकुल आहे बा. हो आता त्याला सुसून नाही राहिलं काय करावं होतं. हो आता झुमरे आणि ते काय 2-4 पोट्टे जण गेले तर द्यायचे इथं. शिवलालच्या घरी गेलेत ते आता. हो पाहिजे म्हटलं तुमच्यापर्यंत येते नाही त्या. हो 100% काही ना काही तुम्हाला म्हणतील आपसी करून टाका बा. जाऊ द्या काय आहे उद्या जाऊन रिपोर्ट वापस घ्या. हो असं काही ना काहीतरी हो त्यातला म्हणजे सुवर्णमध्ये काढतील ते. आपशी नाही घेत आपण काही हो तिकडे. हो तुम्हाला सांगितलं ना आपण आता तुमचं सहकार्य असल्यावर आपण काय माघार घेणार आहोत. हो आहे ना तुम्ही उद्या. हो सकाळी समजा पंचनाम्यावर आले तुम्ही आहेच प्रत्यक्ष यायनं पाहिलं बा. मग काय राहिलं येत आहेच म्हणा. सगळ्याचीच नाव घेतो तू. शांताराम होता ते लक्ष्मण होता त्याला आवाज द्यायचा सगळ्याला आवाज द्यायचा जे जे होते का नाही. बाईले माहिती आहे कोण कोण होते काय काय होते तर समजावासाठी आलतेच ना ते. त्या सरायला बोला असते तर पहा म्हणा तुमच्या देखताचीच घटना आहे का नाही. हो आम्ही हाच तसे आम्ही कुठे जाणार आहोत. बरं जा मग आता घरी. हो संतोष गेला पुढे. ना ते लवकर उतरला आणि चालला गेला. हो ते आता गोळ्या औषध हे ते आणलं सगळं मला गिलम लावून हे ते आता होऊन जाईल म्हणे बरोबर काही विषय नाही. नाही असं नाही सांगायचं बरं. हो काही नाही बा जरा असंच लागलं असं नाही म्हणायचं. लय लागलं म्हणा त्याला मुक्का माराय म्हणा अरमान मुक्का माराय म्हणा. हो असं म्हणजे हाडी ताप झाल्यासारखी आली म्हणा त्याला. हो असं तसं त्याला घरी जाऊन मस्त बाजगीस टाका त्याला म्हणजे आराम कर म्हणा. फ्रूट गिरूट हे ते दूध गीत काजू बदाम पद्धतशीर सोय दाखवा त्याची. हो असं म्हणलं असं म्हणजे वाटलं पाहिजे की बा लय मारलं. हो ना तेच आहेच म्हणा तसं करायच लागेल ना थोडंफार. आता उद्या पंचनामा होईल. बरं ठीक आहे येतो मग आता. हो पाहू उद्या सकाळी काय होते तर. चला बरं ये ना हो फक्त म्हणलं पाहिजे जरासं. हो कसं आहे आपसी घ्यायसाठी काही तू माघार घेऊ नको. जर समजा घ्यायचीच असेल हो लयच फोर्स केला बा लय लोकांना म्हणलं सरपंच म्हणा हे ते मोठे माणसं जाऊ द्या बा जाऊ द्या. मग कसं आहे हो अंदरूनच आपलं शिवल्याला सांगून द्यायचं. शिवल्या त्यातलंच आहे. हो त्याला म्हणा बा 20,000 रुपये लागत म्हणा. हो याचा खर्च पाणी आता दवाखान्याचा असं तसं कोण करणार आहे म्हणा. 25,000 लागत म्हणा तर घेईन नाही तर वापस घेत नाही. करा नाही हो नाही पण जाऊ द्या ना काय पैसे गिसे मागा आपण माघारच घ्याव नाही. नाही ना लय पैसा कमाला ना आपल्या रामपूरच्या भरोशावर याय ना दुसऱ्या गावातून येऊन. आता मुकरदम माहिती बाई तिथे कुठं कामाला नाही लागते का 4 व्हीलरनं फिरू राहिली. आणि या बाया कामं करून राहिल्या 5 रुपये कमिशन एका बाई मागा आहे. काय टेन्शन आहे. रोजचे 500 1000 1,500 रुपये रोज कमावते घर बसल्या. म्हणून म्हणलं कसं आहे पैसा कमावलेला घ्या वसूल करू. लय फोर्स केला तर समजा सरपंच हे ते म्हणत असं जाऊ द्या बा निपटून टाका. तर मग कसं शिवल्यामार्फत आपले 25,000 मागायचे जाय तिकडे. पाहू ना ते आता. हो पुढे पाहू आता काय होतं त्याचं तर. हो ठीक आहे येतो मग. काय शिवलाल काय गावात असता का नाही म्हणलं तुम्ही. हो ना लोकराज्यामध्ये कुठं गेले शिवलाल भाऊ कुठं गेले. कोणत्या घरात आहे तुम्ही सध्या एवढ्यात नाही काही दिसूनच नाही राहिले. कुठं म्हणजे गावाच्या बाहेर गेलो का बा कमांडर चालू केली ना तर रोडवर कसं आता ट्रिपा चालू आहे आपल्या दिवसाच्या 3-4 ट्रिपा होते कशी आहे. रिकामा बसल्यापेक्षा काय करतं गाडीला टप लावला हे ते लावला खर्च काढणे लागणार. जरा कसं आहे लग्न सरा हे ते चालू आहे गर्द्या भरपूर आहे. चाल बसून राहिला मला चला बा आता ट्रिपवर. म्हणून आता चालू आहे माय. हो ना मग गावात इकडे तुम्ही नसल्याच्यानं किती वांदे येऊन राहिले. मग आजचं प्रकरण माहित आहे का म्हणलं तुम्हाला. ना मला काय माहित आहे. मला काय माहित झालं काय झालं रे झुमऱ्या काय असं गालाला काय लागलं ते असं काय तोंडाला काय होबाळ करून सुचलं म्हणलं. तेच सांगायला आणलं आम्ही तुम्हाला. मग काय सांगा राव लाईने पाटील काय विषय सांगा त्याला. काय रे शिवलाल भाऊ मोठी गोष्ट खराब झाली ना. मायाच वावरातले आंबे याईनं आणले.
हो आता हे झालं गुंपा बुडीला माहीत यायनं बुवा न सांगता आणले बुवा. तर मग बुडीनं कसं झालं याले आणि संत्याले हो दोघाले टिकावला आज हो दुपारी समजा 11 वाजता. तर ते लेखाचं उलटंच झालं हो उलटं झालं बा चांगल्या याच्यासाठी करायला गेली बुडी की बा डबल चोऱ्या केल्या नाही पाहिजे असं न विचारता नाही आणलं पाहिजे कोणाच्या वावरातलं. पण ते संत्याले झोडल्याच्यानं काय झालं त्याची बहीण आली हो त्याची बहिणीनं पाहिलं आणि एक दोघं असे आहे हो आता काय तुम्हाला सांगता येत नाही. हो त्यानं दिलं ते भडकून जरासं हो हे वातावरण झालं तपलं रिपोर्टारापोटी झाली आणि आपलं माऊलीनं हो बंडभाऊनं रिपोर्टही देऊन टाकला. अरे बाबा सांगा आता म्हणजे मला माहीत नाही म्हणजे कमालच झाली आता हे भांडणं झाली म्हणून अशी रिपोर्ट दिला आणि हे आणि ती तरी म्हणलं हे माऊली संध्याकाळच्या ट्रिपला काऊन नाही आला ॲटो घेऊन. असं 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 आहे का ते त्याने रिपोर्ट दिला का बरोबर काही मोठी गोष्ट नाही आहे ती. मी जातो आत्ता ते मग काय तर त्याला सांगतो ते रिपोर्ट मुकाड्याने सकाळी वापस घे. शानपणा करू नको तू काय समजून राहिला ते गुंपा मामीचा रिपोर्ट देणं म्हणजे काय इतका सोपा आहे का ती फालतूला का म्हणतो तुला भाऊ लय परिणाम भोगा लागन ना कायले नसता भांडाळ्यात पडला तू. तेच म्हणलं त्याच्यासाठी आलो ते कसं आत्ताच आम्ही आलो हो आता झुंबर म्हणे काहीतरी याच्यात मार्ग काढा. मला आपशीच करायला लावून आपशीशिवाय काय जमते का रिपोर्ट मागं घेतला जाय तिकडे विषय मोकळा. म्हणून म्हणलं तुम्ही आपण समजा जाऊ समजावून सांगू जरा येईल हो उद्या वापस घेऊन घ्या बा. झालं कामच झालं ते काही विषय नाही हे चिल्लर गोष्ट आहे. उद्या रिपोर्ट वापस घेतो आत्ता जात त्याच्या घरी मी गुंपा मामीजीला भेटतो आणि त्याला जरा सांगून देतो काही काळजी करायचं कारण नाही चला बरं 10 मिनिटाची कळ्या तिकडे चला. काय मामीजी काही सांगायचं कामही नाही तुमचा इतका तुमचा रिपोर्ट दिला म्हणते पुढच्यानं तुम्ही मला आताला फोन नाही केला. आत्ता मला काशीनाथ आला देवलाल भेटायला आला लाईने पाटील म्हणे काय कसं करावं काय नाही तुम्ही काही सांगायला पाहिजे मला कमीत कमी आता एवढी मोठी घटना घडून राहिली तरी सांगायचं काम नाही. काय सांगा काय करा आता कोणाकोणाला सांगा सगळ्या गावाला माहिती आहे ना आता रिपोर्ट देऊन आलेत बा मग आता काय दिला तर दिला पाहून घेऊ उद्या काय होते तर. काही काळजी करू नका तुम्ही हो मी आहो ना हो तुम्ही लोड घेऊ नका आत्ता जातो त्याच्या घरी लेका काय समजून राहिला ते असा कसा रिपोर्ट देते ते कोणती गोष्ट काय केलं तुम्ही असं कोणतं काय त्याला काय जीवन मारला का त्याला काय केलं त्याला. आता मी महापुरासारखं त्याला समजलं बाबा मला वाटलं जाऊ द्या काय आता विनाकारण झालं म्हणा हे माझ्या चुकीच झाली असंच म्हणलं लागन हो काही लोकांचे बा हे घ्यायला पुरत नाही हो आपलं भलं ना आपलं काम भलं हो पण आता ते आता आपल्याला वाटलं बा हो आपल्यासारखं आपण समजलो साध्या भाज्या मनानं आपण त्याला मारलं हो असं काय लय थोडीच मारलं. हो ना तेवढीच चुकी झाली आपली कसं आहे 4 बोटाचे थापडे कोणाला मारता येत नाही हो विनाकारण मग कसं उरीच्या गोष्टीचा भाऊ जास्त करतात लोक लवकर निपटून येतो तुम्ही काय चिंता करू नका त्याला आता 2 गोष्टी समजावून सांगितल्या की ऐकते ती उद्या त्याला सकाळी जाऊन रिपोर्ट वापस घ्यायला लावतो. बरं मग ठीक आहे ना मग काय हरकत नाही पाहतो म्हणून जर ऐकलं तर ठीक नाही मी येतो म्हणाले असं काही नाही जाऊ द्या आता चुकी झाली माही कोणासाठी करायला जा करावं एक होती नाही अजिबात नाही बा तुम्हाला जर तिथं जायला लागलं नाक घासायला तर मग काय राहिली माहिती किंमत अरे म्हणलं मामीजी तुम्ही टेन्शन नका घेऊ ढाणे आहे ना ढाणे जिवंत आहे तोपर्यंत कोणालाच काही तकलीफ होणार नाही मी हँडल करतो केस काय आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आता निवांत झोपा. हो ना तेच म्हणलं मला काळजीच लागली तर बाय आल्या सांगाले म्हणे रिपोर्ट देऊन आलेत म्हणे ते काय म्हणे आता उद्या जेला टाकते म्हणे गाडीत नेते म्हणते बेड्या टाकून असं तसं बाय एकाच्या दोन सांगून राहिले मला सांगतच असते लोक भेवाळून देणारे लोक लय असते तर तुम्ही बा काहीच मनात घेऊ नका मी आत्ता जातो विषय क्लिअर करून येतो ओके. नाही माझा घ्यायचीच नाही आता आपल्याला कंदीला पाहिजे सांगितलं तेच बरोबर आहे हो यायला अद्दल घडवाच लागते आणि आता काय फायदा होते ते करून घ्या लागते पाहू आता काय होते तर. माऊली आहे का घरी अरे बंडू संतोष अरे आहे का रे घरी आहे का पाहिजा म्हणलं शिवल्या हो 100% काही ना काहीतरी हो कंदील बुडा म्हणे तेच आहे गोष्ट आता पाहिजे ती आपशी गिपशीचं बोलन ते तर तुम्हाला सांगितलेलं आहे तसं तसं बोला तुम्ही हो मी काही मनात पडत नाही मी घरात थांबतो अंदर बाहेर गेले म्हणा हो पाहून घ्या निपटून घ्या बरोबर त्याला हो येऊनच राहिले त्याला. कोण आहे हो, या ना आतमध्ये या ना दार लोटा दे या आतमध्ये. बाबा बरेच लोक भेटून येऊन गेले वाटते नाही का खुर्ची गिरची टाकून आहे असं तर अरे काय संतोष कसं काय झालं म्हणलं हे काय आले का मला आता आल्यावर समजलं हो तरी म्हणलं संध्याकाळची ट्रिपले तुझे जवळ आले नाही कुठं गेले बा काय झालं कसं काय प्रकरण काय घडलं काय म्हणलं हे. काय सांगा तुला भाऊ हे बा तो म्हणते इतकं सुधलं होतं आता तरी त्याला बलच जाग्याला आलं हो लय मारलं त्याच्यामध्ये हो बिज्जा मारलं हो झुंबरले काहीच नाही मारलं पण मला इतकं मारलं ना दरवाजा बंद करू राजा हो कुलूप लावून मारलं हो राजा काहीच नाही केलं फक्त म्हणलं त्या झुंबरले थोडेसे आंबे आणू लागले बा बस झालं तेवढ्यासाठी 10-20 आंब्याची गोष्ट होती. पहा म्हणलं शिवलाल दादा हो इतके हाल केले म्हणलं गुंपाबाईने आता तुमच्या मामी जे आता सांगा तुम्ही दादा आम्ही काय करायला पाहिजे आता लोकांमध्ये रिपोर्ट काय द्यायला होता सांगा तुम्ही आता नाही देत मग अशीच मार खाऊ का आम्ही काही बी आम्हीच मार खाऊ का मग आता त्याला समजायला नाही पाहिजे का ते मग आता आमच्या भावाला मारलं याचा आता खर्च आला इतका दवाखान्यात हे आला ते आला तोंड उरलं का द्यायचं किंवा जाऊ दे मी देतो का काही असं आलंय नाही उलट म्हणे जे होईल ते करून द्या म्हणून म्हणलं आम्हाला मग आता करायला लागलं ते. अरे काही नसते बा मी काय म्हणतो हे कुठं आपलं बंडू कुठं आहे त्याला आवाज द्या बरं आवाज द्या त्याला मी सांगतो समजावून काय असते इथं. आता कुठे गेले काय माहित नाही फोन घरी ठेवला कुठे गेले बाहेर येतो म्हणे अजून आलेच नाही. लपला घेऊ लागला का हां बरं ठीक आहे ना जाऊ दे ते नाही आला तरी तुम्ही हाच ना तर मी काय म्हणतो आता याला संतोषले मारलं समजा काऊन मारलं असं एक हक्कानं मारलं हक्कानं की बा त्याला आपल्या झुंबरसारखंच बा आपलं जसं पोरगा आहे तसं हे आहे बा या नात्यानं यायला सबक शिकवासाठी किंवा डबल चोरी करू नये या उद्देशानं गुंपा मामीजीनं मारलं यायला समजा असं मला समजा कानावर आलं
आणि तुम्ही डायरेक्ट रिपोर्टच देऊन दिला म्हणते कोणाच्या मतात ऐकलं आणि काय ऐकलं. हां कायले आता कोणाच्या मनानं ऐकायचं, तुम्हाला पट्टे का ते रिपोर्ट देणं. हां उद्या तुम्हाला किती आता याची हेलपाटी होणार आहे. हां तारका हे ते हां हाय कोणी पुरावा आहे तुमच्या मागं, कोणी आहे का पुरावा देणारा. पुरावा म्हणजे आता प्रत्यक्ष लोकांनी पाहिलंच नाही याची भांडणं काय झाली आणि कसं मारलं तर. मग लाईनी पाटील स्वतः तिथं होते तिथं लक्ष्मण भाऊ होते, शांताराम भाऊ होते, त्यानंतर कंदिलाबाई होते, मुंशीराम भाऊ होते, ते बबन भाऊ होते. इतके लोक असल्यावर आता अजून कोणता पुरावा पाहिजे. कायच करा आता. अरे बंडू असतं सांगितलं असतं मी त्याले, अरे या गुंपा मामीजीच्या खिलाफमध्ये कोणीतरी जबान देणार आहे का. जबाब घेईन का नाही ते त्यावेळेस. हे जागेवर तरी थांबतील का म्हणलं. हो या कंदील बुड्याचं झालं, या मुंशीराम भाऊचं, तुम्ही याचा भरोसा करू राहिले काय. शांताराम भाऊ हे बाकीचे लोक अरे कोणी जबान देत नाही. हो कोणी आपण भानगडीत पडत नाही, आम्हाला काही माहीत नाही म्हणते. हो त्याच्यापेक्षा आपलं झालं चुकी झाली जाऊ द्या, निपटून टाका. हो आपण भले मी पांडे साहेबाला आताच फोन करतो, उद्या आम्ही येऊन क्लिअर करून टाकतो बा. काही नाही, घरगुती कार्यक्रम आहे, काही विषय नाही. ते काय दवाखान्याचा काय खर्च आला असं ते मी झुंबरपासून काटून घेईन. हो तुम्हाला किती द्यायचे तेवढे मला सांगून द्या. काय 1000-2000 लागले असेल तेवढे देऊन टाकतो मी. हे तुम्ही म्हणता आहेत गुंपाबाईचे विरोधात आम्हाला जबान देणार लोक आहेत आपल्या गावात. हो तुम्हाला काय वाटते कंदिलाबाई देते त्याच्या विरोधात जेवढे हजर होते हो जे आहे ते खरं सांगणारच आहे पाहिजे तुम्ही. बरं असं म्हणता तुम्ही. हो का लाईन पाटील तुम्ही काय जबान देता सांगा बरं उद्या. काय सांगता तुम्ही सांगा. काय म्हणलं मनोज भाऊ तुम्ही सांगा म्हणला, तुम्ही पाहिलं ना घटना. तुम्ही काय सांगसान तिथं पोलिसासमोर. आता काय सांगत ताई. हो झुमर कसं कामाला आहे. हो जवळचाच माणूस आहे की माया, मग मी त्याच्या विरोधात कसं काय बोलणार आहो. मी म्हणेन बा मी मागून आलो, मला काही माहीत नाही. शेवटी काय आता जे आहे ते खरं सांगून राहिलो बा तुम्हाला, आपण खोटं काही बोलत नाही. आपले पाबर आता मनोज भाऊ तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं तरी नाही म्हणता. तरी जाऊ द्या, तुम्ही जरी नाही म्हणत असाल पण कंदिलाबाजी शांताराम भाऊ हे ते हे काही खोटे बोलणार नाही म्हणलं. मुंशीराम भाऊ हे ते बबनराव ते बोलते खरे. बरं मग असं करा ना तुम्ही, एक शांताराम भाऊले फोन लावा तुम्ही, म्हणा असं असं झालं म्हणा, उद्या जबान दिसान का म्हणा, पोलीस लोक येऊन राहिले म्हणा. हो एकच फोन लावा फक्त आणि विचारा काय म्हणते पहा. इतकं झालं पण आता तंटमुक्ती अध्यक्षाला माहित नाही ना. कमीत कमी सांगायला तर पाहिजे रे. मग हे पद कायसाठी निर्माण केलं गावोगावी. किंवा गावातले तंटे तिकडे जायच्या आधी इकडे निपटारा झाला पाहिजे. मग काही अर्थ राहिला का याचा. आता रिपोर्टही दिला म्हणताना आता सांगून राहिले. पण ऐकायला तर पाहिजे ना पुढच्या ना. आम्ही म्हणून थांबा तुम्ही गडबड नका करू, रिपोर्ट नका देऊ, दिलाय त्याईन याटो आला आणि बंडू भाऊ त्याला घेऊन गेले घरच्या पहिले. आता आपण काय बोला मग. काय बा बंडू भाऊचा असतं फोन आहे. हो 1 मिनिट. हो बंडू भाऊ काय म्हणते बा, 1 मिनिट पाहू द्या. हॅलो शांताराम काका, मी आपलं हे बोलतो म्हटलं भोलाची आई. तर आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला तर ते काय म्हणे उद्या आम्ही 9 वाजता येतो म्हणे. जे जे कोणी त्यावेळेस उपस्थित होते भांडणाच्या वेळेस ते सर्वांना सांगून द्या म्हणे. तर मग उद्या तुम्ही येसाल ना. तेच म्हटलं. आता लागले काम आपल्या मागं नाही का. हो ना पंचनामा म्हटल्यावर फालतू. अरे पण मी उद्या घरी नाही ना. उद्या मी नलुले आणायला चाललो त्याच्या रामनवमीच्या ना. हो आता मी उद्या काही घरी नाही आहे. हो ते आहेत ना बाकीचे आहेत ना कंदिलाबाजी ते त्याला सांगून द्या ना तुम्ही. मी तर लय मागून आलतो, मी काय गाडी बैल घेऊन आलो. काय झालं काय नाही आपल्याला जास्त सविस्तर माहिती नाही ना. नाही म्हणता तुम्ही तर होते तिथं, मी आली तेव्हा. हो ना मी झालं, मनोज पाटील झाले, आता ते बाकीचे आम्ही मागून आलेलो. फक्त कंदिलाबाजी मुंशीराम भाऊच तिथं होते. पहिल्यापासून आम्ही लय शेवटून आलो ना. आम्हाला माहित नाही ना जेवढं काय झालं तिथं. म्हणजे तुम्ही सांगायला येत ना मग जबान देत ना वाटतं उद्या आहे ना. असंच म्हणता, असं आहे ना तुमचं म्हणणं. अरे याले काय हरकत आहे, पण आपण पाहिलंच नाही तर आता आपण काय म्हणा. आपण फक्त सोडवायच्या वेळेस आलो बा शेवटू. हो तसं आलो असतो मी, पण उद्या मी गावाला चाललो. पहा म्हणला हो काय म्हणते शांताराम भाऊ. मी लय उशीर आलो म्हणते, मला काहीच कल्पना नाही. उद्या तर असं म्हणून मी नव्हतोच म्हणून. हो डायरेक्ट जाय तिकडे म्हणून म्हणतो. कोणावर विश्वास ठेवू नका, बात पलट्या मारतात लोक. आता बबन म्हटलं, बबन आता तुमच्या मनानं ऐकते का मामानं ऐकते. मी नव्हतंच म्हणून, बबन आहे म्हणून मी नव्हतोच. मग राहिलं फक्त मुंशीराम भाऊ आणि आपलं कंदील बुडा. त्याला तुम्ही विचारून पहा येता का म्हणा. आणि विशेष म्हणजे त्याला असं म्हणा तुम्ही 4 ओळी लिहून द्या म्हणा मला. की बा तुम्ही प्रत्यक्ष हे घटना पाहिलेली आहे आणि मा देखता मारलेला आहे संतोषले. हो म्हणजे कसं उद्या मग तुम्हाला हे पलटाचं काही टेन्शन राहणार नाही. म्हणता नाही का. पण कंदिलाबाजी मुंशीराम भाऊ देते लिहून. हो सांगतो तुम्हाला. हो ते म्हणत ना मला तुम्ही काही काळजी करू नका म्हणे, मी मदत करतो म्हणे. आता फोन लावते मी 1 मिनिटात, पहा येतात कधी. हॅलो बोल बंडू. बंडूचा फोन आहे ना माऊलीचा. हो त्याचं फोन आहे, मी भोलाची आई बोलतो म्हटलं. तर उद्या ते कसं आहे तुम्ही सकाळी 9 वाजता थांबून राहिले ना मग मुंशीराम काका तुम्ही. अरे कायच करा आता सांग. आता एकाच दमन आले का नाही सगळे कामं. हे चक्की आहे का नाही, चक्कीचं जे हे आहे का नाही जातं लेखाचं ते का नाही, म्हणजे दळणच नाही बरोबर येऊ राहिलं. आणि ते टाकून आवाऱ्या काही येत नाही. तर उद्या लेखाचं त्यानं मला अर्जंट बोलावलं, उद्या या म्हणे आणि घेऊन जा म्हणे, नाही ते चक्की बंद राहते माही. हो उद्या हे पण मी येईन म्हणा, पण थोडंसं उशीर येईन. हो आहे ना शांताराम हे ते बाकी आहेत ना, त्याला बोलावून घे जा ना. आम्हाला थोडंसं काम आहे मुंशीरामजी मला. हो येतो आम्ही तसं 10-11 वाजे लोक येऊन जातो सकाळी गेलं की. मग इतक्या उशिरा नाही चालणार ना, ते 9 वाजताच येतात म्हणे ना. मग असं करा ना, एक काम करा. हो तुम्ही बयान लिहून द्या एका कागदावर. हो किंवा माझ्या समोर अशी घटना घडली, गुंपाबाईने याला यानं म्हणजे मोगरीनं मारलं, असं तसं लिहून द्या आणि तुमची सही करा. मग तुम्ही उशिरा काय या ना मग. हो बघा जेलात घालते का बाई आपल्याला. हो पाहिजे रे बा. कशा बोलू राहिला तुम्ही. लेखी कसं काय देणार हो बाबा आम्ही. लेखी जर दिलं तर ते गुंपाबाई आम्हाला आता कच्चं खाईन बा. फालतू आमच्या घराभोवती भांडणं लावता का तुम्ही. मी कुठं द्यायचं ते जबान देतो ना मी. पोलीस स्टेशनमध्ये बोलावल्यावर मी जे काय बोला ते बोलतो बरोबर. लेखी नसते देता येत ना, कोणती गोष्ट लेखी नाहीच देता येत.
बरं म्हणजे मग लेखी नाही देऊ शकत आणि हजरही नाही राहू शकत. हो, असं काय बापा, तुम्ही म्हणे सहकार्य करतो आणि तुम्ही म्हणता की असं आहे नसं आहे. हो ना, मग नाही म्हणलं का बॅ, ती आता चक्कीच आला ना म्हणतातच. काय करता मग? मी येतो ना. तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका, पोलीस आल्यावर पाहू ना आपण काय करायचं ते. ठीक आहे, मग ठेवतो मी. हो, कामात आहो जरासं. हो, ठीक आहे, ठेवतो. बापरे बापा, आता हे बुडा म्हणलं कंदील बुडाने मुंशीराम भाऊ यायनच आम्हाला रिपोर्ट द्यायला लावला ना. आता म्हणते उद्या म्हणते ते चक्कीचं म्हणजे जात टाकवायला जावं लागते म्हणते. पहा म्हणलं यायचे जण दिला आम्ही खरं म्हणता ना, आता पहा असे बोल राहिले. उघडेन डोळे आता. म्हणून म्हणतो कोर्टात तर राहू द्या, इथंच तर यायला तयार नाही ती. तर आता तुम्ही एक काम करा. एक मी फोन लावतो साहेबाले. उद्या हे रिपोर्ट मागं घेऊन घेऊ आपण. फालतू बसले भानगडी करत. एक तर मारलं तर आपुलकी पोटीच मारलं. झाली म्हणा चुकी तेवढी, पण आता मी समजावून सांगतो. गुंपा मावशी येईल, तुमची माफी मागन भलाई म्हणसान तर, आणि काही विषय नाही. हे पहा, माफीचा नाही म्हणा विषय. हो, माफी मागायला मीच जातो, कारण की चुकी आमचीच झाली. हो, आता त्याने चांगल्या मनानं केलं ना, आपण समजा ते कंदील बुड्याच्या मनानं ऐकून असं चुकीचं केलं. पण झालं ते झालं, जाऊ दे तिकडे. हो, आता हे घरीच आहे तर यायला आवाज देतो मी आणि गुंपा मावशी सांगून विषय उद्या भेटून टाकतो. जाऊ दे तिकडे. तेच म्हणलं, जा आता तुम्ही बंडू भाऊले म्हणा निघा घराच्या बाहेर. सांगून या ते आता गुंपा मामीजीला. हो, काय मी बी एक फोन करतो पांडे साहेबाला टच करून उद्याचं क्लिअर मॅटर करून टाकू. राहिला सोयरिकान धायरिकान बसले आपल्या कोर्टाच्या आणि त्या पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढत. मग काय तर दवाखान्याची आणि कोर्टाची अजिबात बिलकुल पायरी चढलीच नाही पाहिजे. आता आम्हाला अनुभव आहे. काही पडलं नाही त्याच्यानी. ठीक आहे, करून घ्या आता बाकीचं. पाहू उद्या नवीन विषयासह 5 वाजता. धन्यवाद.